एक याचिका दाखल केली आणि आज 2025 सुरू आहे. ते कोर्टामध्ये हजर सुद्धा राहत नाही, त्यांचे वकील सुद्धा राहत नाही, म्हणजे स्वतः केस टाकली आणि स्वतः ते हजर राहत. त्यामुळे कोर्टाने सुद्धा माननीय न्यायाधीश यांनी त्यांना 1000 रुपये दंड सुद्धा ठोठावलेला आहे आणि त्यांना वारंवार विनंती केलेली आहे की तुम्ही केस टाकले, तुम्ही म्हणजे ज्याला वसुली करत आहे ताबडतोब करा, म्हणजे एवढा वसूल का राहता तो निपटारा करा म्हणून तर ते डिले करत अशा प्रकारचं ते प्रकरण झालं. त्यानंतर 2014 रवी माळवी यांनी त्याची चल अशा संपत्तीबद्दल बेहिशेबी संपत्तीबद्दल त्याच्या एंटी करप्शन ब्युरो नागपूर आणि महासंचालक पोलीस महासंचालक राष्ट्रपती मुंबई इथे त्यांनी तक्रार केली 14 त्या तक्रारच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक मनोज गरपे राष्ट्रीय प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी सखोल गोपनीय चौकशी केली आणि चौकशी करून त्यांनी 2014 आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक रिपोर्ट अहवाल सादर केला की रवी माळवी यांनी केलेली तक्रार हे सत्य आहे आणि त्यांच्याकडे बेहिशेबी संपदा एवढे आहे. त्यांनी पूर्ण जाहिरातमध्ये विवरण त्यांनी सादर केलं. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी त्यांनी मंजुरीसाठी आणि कार्यक्रमासाठी त्यांनी परवानगी मागितली, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिलेली नाही. ते तसंच पेंडिंग राहिलं. रवी माळवीवर अन्याय झाल्यामुळे त्यांनी वारंवार राष्ट्रीय प्रतिबंधक विभागाकडे पाठपुरावा केला की बाबा मी एवढी तक्रार केलेली आहे, सत्य आहे, माझ्याकडे पुरावे आहे आणि पुरावेसह तुमच्याकडे मी तक्रार केलेली आहे आणि त्याची चौकशी सुद्धा झालेली आहे. चौकशी अहवाल त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही कारवाई का करत नाही असं वारंवार त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते केला. त्यानंतर एंटी करप्शन राष्ट्रीय प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी 1/7/2020 सीताबर्डी पोलीस स्टेशनला त्यांनी गुन्हा दाखल केला. 1/7/2020 आता शासनाचा GR प्रमाणे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा 3 एप्रिल 2020 चा हा GR आहे की त्याच्यामध्ये संपत्तीच्या बाबतीमध्ये अनुक्रमांक 7 मध्ये ब लाचेच्या साखर व्यतिरिक्त अन्य प्रकरणी उदाहरण अपसंपदा इत्यादी अधिकाधिक कालावधी 1 वर्ष 3 महिने आहे. या शासनाचा निर्णय आहे. आज 4 वर्ष होऊन गेले. 1/7/2020 त्यांनी गुन्हा दाखल केला. आज 4 वर्ष होऊन गेले आणि त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी फॉरेन्सिक ऑडिटर मुंबई यांच्याकडून त्याच्या पूर्ण उत्पन्न, त्याच्या खर्च किती शिल्लक अशा प्रकारे त्यांचा ऑडिट केला आणि ऑडिटमध्ये त्यांच्या 61% त्यांच्या बेहिशेबी मालमत्ता आल्याच्या त्यांनी जाहीर केला, अहवाल सादर केला. 61% आणि ते स्वतः म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल आहे, ते आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये घेतलेला आहोत.